नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 जुलै झालेल्या काही घडामोडीबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, भारतीय नौदलात दाखल झालेली INS उदयगिरी नौका कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात आली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे प्रोजेक्ट 17A. चला तर याबद्दल सविस्तर माहिती बघूया. प्रोजेक्ट 17A ही भारतीय नौदलात दाखल झालेली INS उदयगिरी ही प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनवण्यात आलेली आहे. त्यानंतर ही फ्रिगेट निलगिरी क्लास प्रोजेक्ट 17A अंतर्गत येते, जी शिवालिक क्लास प्रोजेक्ट 17ची पुढील पिढी आहे. ही एक ॲडव्हान्स स्टील्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट वर्ग आहे, जी INS उदयगिरी ही या प्रकल्पातील दुसरी फ्रिगेट आहे, जिला 1 जुलै 2025 रोजी नौदलात घेतले गेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. INS उदयगिरी नौका कोणत्या ठिकाणच्या माझगाव डॉक शिपयार्ड द्वारा बनवण्यात आली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन इंडेक्स मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ. मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन इंडेक्स मध्ये केरळ या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन इंडेक्स कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्यावरण. मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन इंडेक्स हे पर्यावरण मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन इंडेक्स मध्ये केंद्रशासित प्रदेशात कोण प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे चंदीगड. चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बिहार. बिहार राज्याने मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थांचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था असे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था असे नाव ठेवण्यात आलेले आहे. नंतर पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थेची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे 1966. 1966 रोजी राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थेची स्थापना झाली होती. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कॉर्पोरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट NIPCCD ची स्थापना 1966 साली करण्यात आली होती. त्यानंतर त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. ही संस्था भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. त्यानंतर याचे उद्दिष्ट आहे महिला सशक्तीकरण, बालविकास, सामाजिक कल्याण व स्वयंसेवी संस्थांशी सहकार्य वाढविणे. त्यानंतर मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. तसेच काही प्रादेशिक केंद्रही आहेत, जसे की गुवाहाटी, बंगळुरू इत्यादी ठिकाणी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारताचा पहिला फोटोनिक रडार कोणी विकसित केला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे DRDO. DRDOने भारताचा पहिला फोटोनिक रडार विकसित केला आहे. मित्रांनो, याबद्दल सविस्तर माहिती बघूयात. DRDO म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असे ही DRDOचे लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर ही जी आहे फोटोनिक रडार ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहे, जी प्रामाणिक रडारच्या तुलनेत जास्त अचूकतेने आणि लांब पल्ल्यापर्यंत लक्ष वेधू शकते. त्यानंतर DRDOच्या इन्स्ट्रुमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट IRDE या विभागाने या रडारवर काम केले आहे आणि हे तंत्रज्ञान ड्रोन डिटेक्शन, हाय स्पीड ऑब्जेक्ट्स ट्रॅकिंग आणि नैसर्गिक अडथळ्यांच्या पलीकडे निरीक्षण करण्यास सक्षम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थाचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. बिहार राज्याने मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना सुरू केली असून
त्या अंतर्गत कलाकारांना महिन्याला किती हजार रुपये पेन्शन मिळणार आहे? तर मित्रांनो, महिन्याला एकूण 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. नंतर पुढचा प्रश्न, बिहार राज्याने मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना सुरू केली असून त्याची पात्रता कमीत कमी किती वय आहे? तर मित्रांनो, याची कमीत कमी वय आहे 50 वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, WHO ने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे सुरिनाम. सुरिनाम या देशाला WHO ने मलेरिया मुक्त केलेले आहे, मलेरिया मुक्त घोषित केलेले आहे. नंतर सुरिनाम बद्दल माहिती बघूयात. सुरिनाम देशाबद्दल माहिती बघूयात. सुरिनाम या देशाचे राष्ट्रपती आहे चंद्रिका प्रसाद संतोखी. ते 2020 पासून राष्ट्रपती आहेत आणि भारतीय वंशाचे पहिले राष्ट्रपती आहेत. त्यानंतर पंतप्रधान. सुरिनाम येथे पंतप्रधान पण नाही, राष्ट्रपतीच कार्यकारी प्रमुख असतो, म्हणजेच ही राष्ट्रपती शासित व्यवस्था आहे. त्यानंतर तिथे चलन आहे सुरिनामी डॉलर आणि संकेत आहे SRD. त्यानंतर राजधानी आहे परमअरिबो. सुरिनाममधील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे शहर आहे परमअरिबो. तर पुढचा प्रश्न पाहूयात, कोणत्या देशाने हवामान बद्दल निरीक्षण करणारा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे जपान. जपान या देशाने हवामान बद्दल निरीक्षण करणारा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. त्यानंतर जपान बद्दल माहिती बघूयात. जपान या देशाचे पंतप्रधान आहेत फुमिओ किशिदा. ते 2021 पासून पदावर आहेत. त्यानंतर राष्ट्रपती, तेथे राष्ट्रपती नसतो, तेथे सम्राट असतो आणि जपान या देशाचे सम्राट आहे नारुहितो. त्यानंतर चलन आहे जपानी येन आणि राजधानी आहे टोकियो. तर पुढचा प्रश्न पाहूयात, सुरिनाम WHO द्वारा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र भेटणारा कितवा देश ठरला आहे? तर मित्रांनो, ते 46वा देश ठरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन हा 4 जुलै रोजी साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, जपानने कोणता हवामान निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 GOSAT GW गोस्टार्ट GW. मित्रांनो, याबद्दल सविस्तर माहिती बघूयात. गोस्टार्ट GW हे जपानने नुकताच हवामान विषयक निरीक्षणासाठी म्हणजेच गोस्टार्ट GW याचे लॉंग फॉर्म आहे ग्लोबल ऑब्झर्विंग सॅटेलाइट फॉर ग्रीनहाऊस गॅसेस अँड वॉटर सायकल. हे उपग्रह पाठविलेला आहे. त्यानंतर हा जे गोस्टार्ट मालिकेतील तिसरा उपग्रह असून तो कार्बन डायऑक्साईड, मिथेन यासारख्या हरितगृह वायूंवर लक्ष ठेवतो आणि त्याचबरोबर पाणी चक्र, समुद्र पृष्ठभाग, तापमान, पाऊस याचा अभ्यासही करतो. या मिशनची सुरुवात जून 2025 मध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशांचा पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो, टोटल एकूण 24 देशांचा पुरस्कार मिळालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. तर पुढचा प्रश्न पाहूया, हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे? तर मित्रांनो, दीपिका पदुकोण ही हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळवणारी पहिली भारतीय ठरलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, 4 जुलै रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो? तर मित्रांनो, आपण याचे आत्ताच पाहिलेले आहे. 4 जुलै रोजी अमेरिका या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. तर पुढचा प्रश्न पाहूया, प्रयोगशाळेत मानवी DNA बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात होत आहे? तर मित्रांनो, इंग्लंड या देशामध्ये प्रथमच प्रयोगशाळेत मानवी DNA बनवण्याचा प्रयोग होत आहे. पुढचा प्रश्न पाहूया, आशिया चषक हॉकी 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे बिहार. बिहार राज्यात आशिया चषक हॉकी 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या देशात 130 वर्षात पहिल्या 6 महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे जर्मनी. चा प्रश्न पाहूया, आशिया चषक हॉकी 2025 चे आयोजन बिहार या राज्यात कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर. 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत आशिया चषक हॉकी 2025 चे आयोजन बिहार या राज्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, शुभमन गिल कसोटी
द्विशतक झळकवणारा कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे? तर मित्रांनो हा 6वा भारतीय कर्णधार ठरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोण सेना देशामध्ये द्विशतक झळकविणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे? तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिले की शुभमन गिल हे ठरलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारत आणि घना देशामध्ये किती सामंजस्य करार करण्यात आले आहे? तर मित्रांनो एकूण 4 सामंजस्य करार करण्यात आलेले आहे. कोणकोणते ते आपण सविस्तर बघूया. तर मित्रांनो भारत आणि घना राज्यामध्ये एकूण 4 सामंजस्य करार झाले आहे. तर पहिला आहे सांस्कृतिक एक्सचेंज प्रोग्राम, दुसरा आहे पारंपरिक औषध संस्था सहकार्य, तिसरा आहे घना स्टँडर्ड ऑथॉरिटी अँड ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांच्यातील करार, त्यानंतर आहे नियमित उच्चस्तरीय राजदूत परिषदेसाठी फ्रेमवर्क. असे हे 4 करार करण्यात आले आहे. हे करार भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जून-जुलै 2025 मध्ये घना दौऱ्यादरम्यान 11 मध्ये करण्यात आले, ज्यामध्ये दोन्ही देशाच्या संबंधांना व्यापक दर्जा प्राप्त झाला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच रोज चालू घडामोडींबद्दल महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण रोज बघणार आहोत. आजचा व्हिडिओ इथेच संपला. धन्यवाद.